2026 पर्व आपण तिसरा पाहतोय. सातत्यपूर्वक 3 वर्ष या स्पर्धेला आपण सातत्यपूर्वक पाहत आहोत. आईंच्या स्मरणार्थ ही स्पर्धा माणस प्रत्येक वर्षी ऑर्गनाइज करत असतो. चला चला प्लीज फील्ड लावून घ्या. आमचे पंच देखील त्या ठिकाणी वारंवार तुम्हाला सूचना देत आहेत की शतरक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. काय गोलंदाजी झाली पहिली मॅच आपण जर पाहिली ना तर 53 धावा 53 धावा डिफेन्स केल्या. असल्फा रॉयल्स या टीमनं 53 धावा डिफेन्स केल्या. दुसरा मॅच आपण पाहिला तर R1 रॉयल्स R1 स्पोर्ट्स कल्याण या टीमनं 58 धावा डिफेन्स केल्या. बघा दोन्ही टीमनं धावा डिफेन्स केल्यात. मॅच ऑन. अजित चव्हाण सर पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. स्ट्राईक पंच त्यांच्या संवित पद्मनाम बाबू सर आहेत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. मॅचला आपण सुरुवात करूया. पंच एक मिनिट. गुरु एक मिनिट सर. स्ट्राईकला कोण आहे? अतुल आहे का? एक्स्ट्रा खेळाडू प्लीज. असल्फा स्ट्राईकला अमर आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच त्या ठिकाणी देत आहेत. येस डेड बॉल की डॉट बॉल? डॉट बॉल. ओके सर. मला वाटतं बॅटला ब्रश झाला होता चेंडू या कारणास्तव हा बॉल डॉट झालाय. हो क्या बात आहे क्या बात आहे. त्याच ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू टाकला गेलाय. यावेळेस देखील अगदी सरळ चेंडू हाताळला गेलाय. कुठल्याही प्रकारचा स्विंग नाहीये आणि चेंडूनं सरळ वेट घेतला. एसटीचा क्लिंग बॉल दांडी गोल विकेट डाऊन. पहिला धक्का असल्फा 11 या टीमला. मिस्टर अमर आउट. किरण शिंदे काय चेंडू हाताळला गेला. मी म्हटलं ना काही खऱ्या अर्थानं रबर बॉल स्पर्धा ज्याप्रमाणे वारंवार सागर मोरे जो उल्लेख करत होते की मुंबईची क्रिकेटची स्पर्धा आणि रबर बॉल स्पर्धा मोठ्या प्रमाणात ही रबर बॉल स्पर्धा या मुंबई शहरामध्ये खेळली जात आहे. आणि बघा ज्या वेळेस पाऊस पडतो त्या वेळेस त्या पावसाचा योग्य फायदा उचलणं गरजेचं आहे. जो फायदा मगाशी धीरजनं उचलला आणि त्याच मॅचमधून मी तर म्हणेल या मॅचला देखील तो इफेक्ट जाणवणार. त्या मॅचचा या मॅचवर तो इफेक्ट जाणवणार. 53-58 एकानं 53 बनवले होते एकानं 58 बनवले. त्या दोन्ही टीमचा धावा डिफेन्स केल्या होत्या. म्हणजे आपण गोलंदाजाची जी धार या दोन्ही टीमकडून पाहिलंय. आता मात्र बॅटिंग कुठल्या लेवलची होईल. 4 ओव्हरची मॅच आहे. मगाशी आपण 5-5 ओव्हरच्या मॅचेस खेळलोय. आता ही 4 ओव्हरची मॅच ट्राय केला. न्यू पॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. आतिफ गती धीमी केली होती. ऑफ साईडला चेंडूला खेळले गेले. एक धाव सिंगल मिळणार. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकणार असल्फा 11 या टीमची. ती म्हणजेच अकाउंट ओपन झालंय. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. एक धाव. 24 चेंडूंचा खेळ आहे. मात्र काय मॅच झाले अप्रतिम. म्हणजे दोन्ही टीमनं जवळपास मगाशी आपण पाहिलं तर 6 मध्ये 3 तर एका टीमनं आपण पाहिलं तर मला वाटतं गुरु जी बाबूनं गोलंदाजी केली होती 6-18ची मॅच मला वाटतं होती ती. आणि ती देखील 6-18ची मॅच डिफेन्स केली होती. मात्र मागची मॅच 7-3ची मॅच. आता मला स्ट्राईक एंडर आपण जशला पाहतोय. जेम्स बॉन्ड राईच्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हो चेंडू समोरून गेलाय. अगदी खाली बसलाय.
जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी किरण शिंदे यांच्याकडून केली जात आहे. जश च्या विषयी म्हणायचं गेलं, आज आपण ज्या मैदानावर MHBचं मैदान अरुणकुमार वैद्य पटांगण म्हणून ज्या मैदानाची ओळख, आणखीन एक चांगला चेंडू आहे किरण शिंदेने मिळवले, आणखीन एक विकेट, क्लिंग बॉल, दांडी गोल. जस्ट जश यांची टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नो डाऊट वन ऑफ द ग्रेट प्लेअर जम्स बॉन्ड राईच्या माध्यमातून भरपूर स्पर्धा ज्यानं गाजवल्या, तो जश मात्र या ठिकाणी बाद झालाय. न्यू बॅटर्स किसन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सागर मोरे आहेत समालोचन कक्षामध्ये. यशवंत ठाकूर यांचा आवाज आपण आज ऐकलाय. एक आठवण झाली, सागर मोरे आहेत म्हणून त्याच्यामध्ये भरत मोरे यांची आठवण झाली. ते देखील आमचे एक जवळचे मित्र आहेत. विरारचा आवाज, अंडरम क्रिकेट ज्यानं मोठ्या प्रमाणात गाजवलंय. साई सिद्धी अंधेरी, गणेश पाटील, आपण आला असाल तर प्लीज आपल्या टी शर्ट जे आहेत ते आपण घेऊन जा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, यावेळेस चेंडू थोडासा खाली बसतोय. बीट झाला बॅटर धीरज आलाय. ज्या धीरजनं मागच्या मॅचमध्ये खरोखरच एक आगळा वेगळा कारनामा करून दाखवला. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, फुल टॉस आहे. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी शॉर्ट स्पॅलॅक रिझममध्ये चेंडूला फील्ड केला गेला. इथे देखील फक्त सिंगल, एक धाव, एका धावेने धावा संख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त 2 धावा. षटक क्रमांक दुसरं हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. थोडंसं वेग वाढवावा लागेल असल्फा 11 या टीमला. बघा मगाशी 53 तुम्ही डिपेंड केलं, 53 बनवल्या होत्या. आता कमीत कमी या 4 ओव्हरमध्ये जवळजवळ मला वाटते गुरु 40 अधिक नाहीत, फक्त 40 धावा या व्हायला हव्यात. लेगबायचा इशारा येतोय, धावा झाल्या 3. किसन मागच्या मॅचमध्ये जर विचार केला आपण तर थोडंसं नाराज केलं होतं, मात्र या मॅचमध्ये थोडंसं खुश करावं लागेल आपल्या चाहत्यांना. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, गुडघ्याला थोडंसं वाकवलं होतं खेळपट्टीवर. स्लॉग हिटचा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटर्सनं, मात्र प्रॉपर करेक्शन नाही आहे. गोलंदाज तयार. यावेळेस ऑफ साईडला राऊंड द कार्पेट, सेलेमिड ऑफ रिझनचा फिल्डर चेंडूला फील्ड करण्यासाठी जातोय. सिंगल, एकच धाव. एक धाव, एका धावेनं धावा झालेल्या आहेत त्या 4. नाव मगाशी देखील मी उल्लेख केला होता, नाव असल्फा आहे, मात्र सफल व्हायचं आहे या स्पर्धेत, सफल व्हायचं आहे या मॅचमध्ये, सफल व्हायचं आहे त्यासाठी कमीत कमी 40 धावा व्हायला हव्यात. प्रयत्न तोच करावा लागेल. तर एका बाजूला गोलंदाजीची धार आपण पाहिली आहे नो डाऊट. त्या ठिकाणी R1 रॉयल स्पोर्ट्स या टीमची ऑफ साईडला, ऑन साईडला माफ करा, लॉंग ऑन डीपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 2 धावा येतील, 2 धावेनं धावा संख्या झाली ती 6. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण SSS लाईव्ह या संपूर्ण टीमला पाहत आहात. आयुष, श्रेयश, अक्षय हे मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत आणि जे आमचे डिजिटल ऑपरेटर आहेत विराज हे मुख्य भूमिका सांभाळत आहेत. थँक्यू मंडप डेकोरेटर्स मिस्टर नंदू पाटील, मंगेश पाटील, ज्यांचा सपोर्ट्स नेहमीच भोईर परिवारासाठी राहिला आहे, या एक्सरच्या क्रिकेटसाठी राहिला आहे नंदू पाटील यांचं. आणि खास करून मानवाची स्पर्धा, मानाची स्पर्धा ज्या ज्या वेळेस असते त्या वेळेस नेहमीच नंदू पाटील यांचा सपोर्ट्स असतोय, गावदेवी मंडप डेकोरेटर्स यांचा सपोर्ट्स असतोय आणि आज देखील त्यांचा खूप मोठं योगदान या स्पर्धेला लाभलं गेलेलं आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा फळकावर बनवल्या आहेत असल्फा 11 या टीमनं फक्त आणि फक्त 6 धावा. 12 मध्ये 6 बनवल्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 मध्ये इथून कमीत कमी 25 धावा 12 मध्ये आल्यात तर नक्कीच या मॅचला नक्कीच मजा येईल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज षटक क्रमांक 3 अजय मांजे, ज्यांच्याविषयी भरपूर चर्चा मगाशी सागर मोरे यांनी केली, यशवंत ठाकूर यांनी केली. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, डाऊन द लेग, बीट झालाय त्या ठिकाणी. यष्टीरक्षक चेंडू यष्टीच्या मागे निघून गेलाय. वाईट प्लस
1 गेट 1 फ्री धावा. आता अशा प्रकारे मी ते म्हणे असल्फा टीमला हव्यात धावा. कशा येऊ द्या गुरु, फक्त धावा येऊ द्या, फक्त धावा येऊ द्या असल्फा या टीमसाठी. पहिली मॅच कशा पद्धतीने जिंकला होता हा संघ. 4 ओव्हरची मॅच आहे. अजय मांजे गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला नो डाऊट एक धारदार गोलंदाजी पाहिले आपण त्या ठिकाणी R1 स्पोर्ट्स या टीमची. नक्कीच R1 मी म्हणण्यापेक्षा नक्कीच मी म्हणेन नंबर 1 सध्याच्या घडीला जो जे काम आज या स्पर्धेमध्ये केले, भोईर चषकामध्ये केले, नंबर 1 कामगिरी केली. R1 नाही तर नंबर 1चा हा संघ आहे सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं. कामगिरी ज्याप्रमाणे होत आहे. डॉट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. काय गोलंदाजी होत आहे, अप्रतिम गोल. आणि त्या गोलंदाजीला प्रत्युत्तर देता येत नाहीये समोरच्या बॅटरला. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. संधी आहे, फेकी चांगली झाली नाही त्या ठिकाणी. अगदी गोलंदाजीच्या डोक्याच्या वरून थ्रो दिला गेलाय. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळणार. एक धाव, एका धावेने धावसंख्या झाली ती 9 धावा. लो टोटल मॅच पाहायला मिळेल सध्याच्या घडीला. रबर बॉल क्रिकेटमध्ये लो टोटल मॅचेस आपण शक्यतो पाहत नाहीत गुरु. मात्र कदाचित ज्याप्रमाणे जी गोलंदाजी होते त्याप्रमाणे एक अंदाज वर्तवू शकतोय. मात्र या लो टोटलला हाय टोटल बनवावं लागेल. ऑफ साईडच्या भरपूर बाहेर चेंडू हाताळला गेलाय. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा अजित चव्हाण सरांकडून दिला जातोय. +1 1+1 धावा मिळतील 2. धाव संख्या झाली ती 11. भोईर चषक क्रिकेटचा थरार, रबर बॉल क्रिकेटचा थरार आपण या मुंबईच्या नगरीमध्ये MHBच्या या मैदानावर पाहत आहोत. अनेकांचं योगदान या स्पर्धेला लाभलं गेलेलं आहे. सर्वांचं मनापासून आभार भोईर परिवार यांच्या वतीनं. छिद्द चिकाटी सगळ्या काही गोष्टी आपण नेहमीच पाहिल्यात व खास करून मानस भोईर यांच्या वतीनं कुठलीही स्पर्धा असू दे सर्वस्व त्या स्पर्धेला पणाला लावलं जातं मानसकडून. आणि खास करून त्याचा जो मित्र परिवार आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा चांगला चेंडू. बघा त्या प्रश्नाला उत्तर नाहीये. सगळा हा परिणाम जो आहे ना तो खेळपट्टीवर जो पाणी आहे त्याचा पुरेपूर फायदा गोलंदाज उचलतोय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. समोर खेळायचं होतं, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॅट फ्लो तर त्याचप्रमाणे आला होता. आणखीन एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात है, क्या बात है. मला R1 नाहीये, नंबर 1 गोलंदाजी होत आहे सध्याच्या घडीला या टीम कडून. धावा अगदी थांबल्यात. 11 या धावसंख्या. धाव फळक थांबलाय. रेड सिग्नल दाखवलाय. रेड सिग्नल ग्रीन जर्सी आहे मात्र रेड सिग्नल दाखवला गेला. एक चेंडू अजूनही बाकी आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलचा विचार केला तर या जवळजवळ 17 चेंडूंच्या विषयी जर विश्लेषण करायचं गेलं ना तर या 17 चेंडूमध्ये 10 चेंडू डॉट आलेत. आणि जे धावा बनवले तर 11 धावा. त्या 11 धावा 7 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्यात असल्फा इलेव्हन या टीमनं. व्हाईट बॉल येतोय. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळणार. एक धाव. धावसंख्या झाली ती 12. काय गोलंदाजी होत आहे, काय गोलंदाजी होते. पाऊस देखील ज्याप्रमाणे आपला वेग बदलतो ना गुरु. कधी पावसाच्या या सरी वेगाने वाहत आहेत तर कधी आपण पाहतो पाऊस थोडासा मंदा होतोय. तशा प्रकारे क्रिकेटचा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फळकावर धावा लावल्या आहेत असल्फा इलेव्हन या टीमनं. प्रथम फलंदाजी करताना निव्वळ 12 धावा आणि 2 विकेट देखील आपल्या गमावल्या आहेत. साही सिद्धी अंधेरी, टीम कॅप्टन गणेश. बघा आणखीन एक तुम्हाला आम्ही कॉल देतोय. साई सिद्धी अंधेरी प्लीज आपल्या ज्या जर्सी आहेत त्या घेऊन द्या कारण इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करण्यासाठी यायचं आहे. आणि इरा 11 श्री स्वामी समर्थ या टीमला देखील विनंती करतोय की आपण देखील या आणि आपल्या जर्सी घेऊन जा. अतुल येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. अंतिम षटक. अपेक्षा आहे की या ओव्हर मध्ये 10 ते 12 धावा. मात्र समोरचा संघ विचार करतोय नाही. ज्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही असल्फा या टीमला थांबवलं त्याप्रमाणे शेवटच्या क्षणापर्यंत थांबवायचं आहे. खराब लाईन, खराब चेंडू हाताळला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा अजित चव्हाण सरांकडून दिला गेलाय. 2+1 धावा मिळतील त्या 3.
अतुल आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. या 3 धावा. 3 धाब्यानं धावा होत आहेत त्या 15. बघा मॅच मध्ये जर तुम्हाला वापसी करायची असेल ना तर या ओव्हरचा पुरेपूर फायदा उचलायला हवा, मात्र तो उचलता आला नाहीये. विकेट डाऊन. आणखीन एक धक्का बसतोय असल्फा 11 या टीमला. तिसरा धक्का. धावा झाल्यात त्या फक्त आणि फक्त 15 धावा. भोईर चषक स्वर्गीय वंदनाताई संतोष भोईर यांना दिलेली ही मानवंदना आहे क्रिकेटच्या माध्यमातून. आपल्या आईच्या स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा मानस भोईर परिवार. बघा या स्पर्धेला फक्त मी म्हणेल अनेक क्षेत्रातून मदत आली नाहीये, तर भोईर परिवाराकडून देखील या स्पर्धेला मदत देण्यात आलेली आहे. आणि खास करून म्हणायचं गेलं तर स्वर्गीय वंदना भोईर यांच्या बहीण ज्यांना आज या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज म्हणून जो फ्रीज जो देण्यात आलेला आहे, सौभाग्यवती ज्योत्स्नाताई उमेश पाटील ज्या राई गावाच्या आहेत, त्या वंदनाताई यांच्या बहीण आहेत आणि त्याने देखील या स्पर्धेला हातभार लावलेला आहे. मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून आपण त्यांच्या वतीनं तो फ्रीज जो आहे तो उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. तो फ्रीज त्यांच्या वतीनं देण्यात आलेला आहे. तर भोईर कुटुंबियांचं देखील योगदान मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, पंच वळतात आमच्या दिशेनं. व्हाईट बॉलचा इशारा आहे. बाबू स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय. बाबू यांना धावत संख्या झाली ती 16. चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते जवळपास पास. ऑन साईडला लॉंग ऑन डीपला प्रोडक्शन आहे, त्या ठिकाणी फिल्डर आहे. एक धाव. दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो नॉन स्ट्राईक एंडला केला गेला. 2 धावा इथे मिळतील. 2 धाव्यानं धावत संख्या झाली ती तब्बल 18. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. 18 आलेत. या 4 मध्ये 2 मोठे फटके. सर या मॅच मध्ये आपल्याकडे जे 4 गोलंदाज आहेत असल्फा 11, या 4 गोलंदाजांना जर तुम्हाला मी तर म्हणणार की ताकद द्यायची असेल तर इथे तुम्हाला 2 मोठे फटके या 4 चेंडूमध्ये यायला हवेत. ऑफ साईडला चेंडू हवेत खेळला गेलाय. मागे त्या ठिकाणी फिल्डर होता, मात्र चुकी घडली त्याच्याकडून. मात्र चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. बघा योग्य निर्णय तो दिला जाईल. मात्र महत्वपूर्ण धावा आहेत सध्याच्या घडीला, कारण ज्या पद्धतीने हा सामना सुरू आहे त्या अनुषंगाने प्रत्येक धाव आर1 साठी देखील महत्वाची आहे आणि असल्फा या टीमसाठी देखील महत्वाची आहे. बघा इनिंग ब्रेकला नाणेफेक केली जाईल. दोन्ही टीमने रेडी राहायचंय. साई सिद्धी अंधेरी आहे ना, आणि मला वाटतं श्री स्वामी समर्थ ती पण अंधेरीची टीम वाटतं ना. नाही के11 स्पोर्ट्स सामना. के11 स्पोर्ट्स सामना. नाव सांग माझ्या टीमची. 2 दिवशी संडे नाही, सॅटरडे, शनिवार. साई सिद्धी अंधेरी टीम कॅप्टन. ईर्षा श्री स्वामी समर्थ अंधेरी या दोन्ही टीमच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय. बघा इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणेफेक होणार आहे, त्याच्यामुळे या दोन्ही टीमच्या कॅप्टननं कॉमेंट्री बॉक्समध्ये जो आमचा मुख्य व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर येऊन उभं राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक केली जाईल. चला यस पंच देखील आमचे त्या ठिकाणी चेक करतायत की काय या 4 धावा आहेत की या 2 धावा आहेत. अजित चव्हाण जे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत ते स्वतः त्या ठिकाणी चेक करण्यासाठी गेले होते बाउंड्री लाईनवर. यस अजित.
थर्ड अंपायर रेफर पण सर ऑनफिल्ड डिसिजन काय आहे अजित सर ऑनफिल्ड डिसिजन काय आहे तुमचा चौकार आहे ओके चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांना या ठिकाणी रेफर केले त्याच्यामुळे आता आमचे तिसरे पंच चेक करतील आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार भोईर परिवाराची स्पर्धा आहे भोईर चषक पर्व तिसरं आणि नेहमीच या स्पर्धेला अनेक क्षेत्रातून पसंती दिली गेलेली आहे बघा कोणावरही या ठिकाणी अन्याय होणार नाहीये ट्रिपल एस लाईव्ह टेलिकास्ट कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल त्या ठिकाणी आयुष श्रेयश आणि अक्षय आणि खूप चांगलं कॅमेरा वर्क आतापर्यंत राहिले या तिघांचं त्याच्यामुळे नक्कीच योग्य डिसिजन योग्य निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार बघा दोन्ही टीम रेडी राहा साईद सिद्धी अंधेरी टीम कॅप्टन आणि ईर्षा 11 श्री स्वामी समर्थ अंधेरी अंधेरीच्या दोन्ही टीम्स आहेत आणि दोन्ही टीम्सला आम्ही विनंती करतो आपण रेडी राहायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये आपण लगेचच नाणेफेक करणार आहोत खेळाडूंना विनंती करतोय सर्व खेळाडूंना विनंती करतो स्टेज खाली करा स्टेज आपण रिकामी करायचं आहे टॉस बॉक्स आहे त्या ठिकाणी आणि लगेच आम्ही त्या ठिकाणी टॉस करणार आहोत तर प्लीज सर्व जे खेळाडू आहेत त्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण स्टेज रिकामी करा प्लीज यस अजित सर अजित चव्हाण सर या धावा किती असतील यस पंचांचा योग्य निर्णय होता हा चौकार आहे 4 तिसरे पंच या ठिकाणी आमचे आहेत मिलिंद सर आणि त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला कळवलंय की यस इट इज अ बोर चौकार 4 धावा आणि या चौकाराने धावा संख्या तब्बल पोहोचली जाते ती 22 या आकड्यावर 22 झाले आहेत अजूनही मला वाटते 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे स्ट्राइक एंडला आपण बाबूला पाहतोय चला दोन्ही टीम रेडी राहायचे आहे अंधेरीच्या दोन्ही टीम्स आहेत दोन्ही टीम्स रेडी आहेत त्या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच त्या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत गुणदास यार डान्सिंग डाऊन द विकेट समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मात्र मागे प्रोडक्शन आहे त्यांनी टिपलाय झेल संपलाय खेळ बाबू या ठिकाणी आउट
22 धावसंख्येवर हा चौथा धक्का असल्फा 11 या टीमला दिला जातोय. हितेश पाटील रितेश पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावसंख्या झाली ती तब्बल 22. अजूनही आपण 2 चेंडूंचा खेळ पाहणार आहोत. बघा एक असं म्हणता येणार नाहीये की छोटं टोटल आहे, कारण ज्याप्रमाणे आपण मागच्या मॅचला ज्या प्रकारे आपण पाहिले की 6 चेंडूमध्ये 3 धावा त्या ठिकाणी धीरजनं डिफेन्स केल्या, त्या अनुषंगाने इथे आपण म्हणू शकतो की या रबर बॉल क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं, काहीही होऊ शकतं. जरी लो टोटल मॅच असली तरी देखील एक चांगलं बॅटल हे 101% या MHBच्या या अरुण कुमार वैद्य पटांगणावर नक्कीच पाहायला मिळू शकतं. रितेश स्ट्राइक एंडवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण त्या ठिकाणी पाहतोय अतुल यांना. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा झाल्यात त्या 22. यावेळेस खराब लाईन ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर चेंडू निघून येतो. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 23 झाल्यात. 23 लॉस ऑफ 4th विकेट ऑन बोर्ड. डान्सिंग डाऊन द विकेट. समोरच्या दिशेनं ऑन साईडला लॉंग ऑन डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय, चेंडूला नॉन स्ट्राइक एंडला थ्रो देतोय. 2 धावा इथे पळून काढल्या गेल्यात आणि या 2 धावेनं धावसंख्या झाली ती तब्बल 25. शेवटचा चेंडू असेल. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, थोडेसे स्टेप आउट झाले होते. इथे मात्र हा सिंगल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फसलाय. रनआउटच्या स्वरूपात या शेवटच्या चेंडूवर देखील विकेट गमावले. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या आणि 26 धावा जिंकण्यासाठी दिल्या आहेत त्या R1 स्पोर्ट्स या टीमला. चला मी खेळाडूंना विनंती करतोय, आम्ही त्या ठिकाणी टॉस करतोय, तर प्लीज सर्व खेळाडूंना विनंती करतो, आयोजकांकडून विनंती आहे, सर्व जेवढे खेळाडू आहेत ना त्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय की प्लीज आपण स्टेज खाली करा. आयोजक कमिटीच्या वतीनं ही खास करून तुम्हाला विनंती आहे की त्या ठिकाणी टॉस केली जाईल, त्याच्यामुळे प्लीज स्टेज खाली करा. साई सिद्धी अंधेरी आणि राध्या 11 श्री समर्थ अंधेरी दोन्ही टीम कॅप्टन प्लीज टॉस करण्यासाठी या. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला हवा, प्लीज दोन्ही टीम कॅप्टन लगेच या. साई सिद्धी टीम कॅप्टन आहेत. श्री स्वामी समर्थ सूरज कुडा टीम कॅप्टन. श्री स्वामी समर्थ या जरा प्लीज टीम कॅप्टन. बघा या मधल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे मित्रांनो. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे आणि या कारणास्तव आपण मगाशी दुसऱ्या इनिंग मॅचेसमध्ये आपण ओव्हर कमी केल्या. 4-4 ओव्हरच्या मॅचेस करण्याचं कारण हे की आपल्याकडे वेळ कमी आहे. साई सिद्धी आहे श्री स्वामी समर्थ टीम कॅप्टन. मी मुकेश सरांना विनंती करतोय की मुकेश सर या. मुकेश सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मुकेश सर या, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. साई सिद्धी कुठे गेला? हेड अँड टेल असा तो कॉइन आहे. मुकेश सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करतो. यस सर खाली पडा. कॉइन स्विन होतोय. टेलचा कॉल. श्री स्वामी समर्थ हेड येतोय त्या ठिकाणी. साई सिद्धी टीम या ठिकाणी टॉस जिंकते. सर्वात आधी आपला निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. पावसाळी रबर बॉल स्पर्धा या सीझन मध्ये किती रबर बॉल स्पर्धा खेळल्यात? ह्या आधी भटवाडीत एक झाली, आता ही दुसरी स्पर्धा चालू आहे. रिझल्ट काय आला या 2 स्पर्धांमध्ये? पहिल्या स्पर्धेचा रिझल्ट काय आलाय? पहिल्या स्पर्धेत आम्ही पराभूत झालो, पण ही स्पर्धा आम्ही जिंकायचा प्रयत्न केला. क्या वाद आहे. काय म्हणणार या स्पर्धेविषयी? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आयोजकांनी. बस
आणि मागच्या सीझनचा रिपोर्ट्स आमच्यापर्यंत आला आहे की मागचा सीझन देखील तुम्ही चांगल्या प्रकारे खेळला होत आहेत. रनरअपची ट्रॉफी आपण उचलल्या होत आहेत. तर काय त्या मागच्या सीझनमध्ये जो संघ आपण इथे घेऊन आला होता तोच संघ पाहायला मिळणार आहे की काही नवीन चेहरे आपल्या टीममध्ये पाहायला मिळतील? नाही, सेमच संघ आहे आमचा, फक्त थोडेसे चेंजेस केलेले आहेत. क्या बात आहे. या मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. नक्कीच ही स्वामी समर्थ टीम कॅप्टन. टॉस आपण हरलात, जर तुम्ही टॉस जिंकला तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग घेतली आहे म्हणजे बॅटिंग, म्हणजे तसं पाहायचं गेलं मग टॉस कोणी हरला नाही. तुम्हाला बॅटिंग हवी होती, तुम्हाला बॅटिंग मिळते, त्यांना फील्ड करायचे, त्यांना फील्डमध्ये बॅटिंग करताना मॅक्झिमम 5 ओव्हरची मॅच आहे, रबर बॉल स्पर्धा आहे. तुमच्यामध्ये किती धावा व्हायला हव्यात? 50 रन 50+ सक्सेस झाल्यात. 50+ मग 53-58 म्हणजे 50+ धावसंख्या आपण सक्सेस होताना पाहिले आहे. काय म्हणणार या भोईर चषकाविषयी? टुर्नामेंट खूप चांगली आहे आणि खेळायला मजा येईल. थँक्यू. चला जाऊया आपण या मॅचच्या दिशेनं आणि या ऐकूया आपण समालोचन कक्षामध्ये पालघरचा एक बुलंद आवाज यशवंत ठाकूर यांना. धन्यवाद सर. सेकंड इनिंगला सुरुवात होते. बॅटरचे नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. बॅटर्स नेम. रवी आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल तर झाली आहे. व्हाईट बॉलने सुरुवात आहे. बॉलिंग ट्रॅक वरती यतिराज. कमी धावा डिफेंड करायच्यात. रबर बॉल क्रिकेट. व्हाईट बॉल, त्याच्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल समोरच्या दिशेने खेळला होता. एक धाव थिक आउटसाइड एज. मयूर पाटील यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतोय. एकसर गावातील बाहुबली म्हणून सुद्धा ज्यांची ओळख आहे. डॉट बॉल यतिराज. दांडगा अनुभव यतिराजकडे आहे. त्याच्या विरुद्ध मोठे फटके खेळणं एवढं सोपं काम नाहीये, तर चांगलं बॅटल पाहायला मिळतं आतापर्यंत. उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. प्रवीणचा विचार केला. मागच्या मॅच मध्ये इम्पॉर्टंट 20+ धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या बॅट मधून आलं होतं. ऑफस्टिकच्या बाहेर, तिथून बॉल थोडासा आतमध्ये आलाय. ओल्या विकेटचा पूर्णपणे फायदा मिळतोय यतिराजला. बॉल खालीच राहतोय. 26 धावा डिफेंड करायचे आहेत. यतिराजला माहिती आहे दडपण सातत्याने बॅटर वरती ठेवायचं आहे. धीम्या गतीचा बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, परंतु बॉल थांबू शकत नाहीये. इनटू द गॅप, इनटू द फेन्स. गॅप शोधला जातोय. गॅप शोधणारा चौकार 4. हलक्या हाताने पायावरचा बॉल, मनगटाचा वापर केला. स्ट्राइक इन रोटेशन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने होतोय आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. 26 धावा डिफेंड करताना ना प्रत्येक धाव महत्वाची आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय का? षटक समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती आहेत. 26 धावांचा पाठलाग करताना R1 स्पोर्ट्स कल्याण मागची मॅच हृदयाची ठोके वाढवणारी होती. 6 बॉल 3 धावा डिफेंड केला आणि या मॅच मध्ये आतापर्यंत वरचढ आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती आहेत. गिव्ह अ शॉर्ट ब्रेक. जाऊया डीजेकडे. बॉलर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. धीम्या गतीचा ऑफ कटर, त्याच्यावरती सॉफ्ट हँडेड स्ट्राइक अँड रोटेशन. साथीदाराला स्ट्राइक हँड वरती आणलं गेलं. इथून विकेट्स घेणं काळाची गरज आहे. पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेचं आहे. अटॅक्यू फील्ड सेटअप सुद्धा इनफिल्डच्या डोक्यावरून इनसाइड आउट. गॅप सुद्धा शोधला जातोय. चौकार. वेगाने धावा चेस करण्याचा प्रयत्न.
वाईट +1 ऑलरेडी तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आणि तुम्ही खर्च जास्त करता. या 2 धावेच्या मदतीने धावफलक 15 या स्कोर कार्डवरती 26 चा पाठलाग करायचा होता. R1 स्पोर्ट्स कल्याण उपउपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये आतापर्यंत खूप जास्त वरचढ ठरत्या. स्लॉट वरती चेंडू होता. डाऊन द लेग साइड खेळण्याचा प्रयत्न थोडेसे शफल झाले. डीप स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न फुल ठरतोय. यावेळी जाऊ दिले चांगला लेफ्ट व्हाईट बॉल. कॉन्सन्ट्रेशन सुद्धा महत्वाचं आहे गोलंदाजाचं. लाईन लेंथ पकडून गोलंदाजी करणं गरजेचं आहे. धीम्या गतीचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आणि या पद्धतीचे चेंडू सातत्याने या संपूर्ण मॅच मध्ये या सामन्यामध्ये गोलंदाजाच्या फेवर मध्ये गेल्यात. कारण तिथून सुद्धा बाउन्स कमी आहे. बॉल थोडासा आतमध्ये येतोय. त्यात लाईन लेन वरती कहीं पे निगाह आहे कहीं पे निशाणा. ऑफ साइडला खेळायचं तर बॉल विकेटच्या बाजूला जातोय. एका धावेने धावफलक 17 या स्कोर कार्डवरती आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला विनंती आहे रेडी राहायचं आहे. जशीच मॅच संपेल लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फुलर लेनचा बॉल खोलवर टप्प्याचा हलक्या हाताने अलगद रीतीने पुश करो खुश रहो. टोटल 18 या स्कोर कार्डवरती आहे. रवी आणि प्रवीण R1 स्पोर्ट्स कल्याण या जोडीने या मॅच मध्ये आतापर्यंत संपूर्णपणे कंट्रोल दाखवला. अठरा धावा धावफलकावरती 26 चा पाठलाग करायचा होता. बारा बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल 8 चं इक्वेशन आहे. 4च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. इथून सुद्धा असल्फा रॉयल जर विकेट घेतोय ना त्या मॅच मध्ये कमबॅक शक्य आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण चित्र बदलताना पाहिलंय. नुकत्याच मागच्याच मॅच मध्ये 6 बॉल 3 डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर मॅच होती कुठे आणि शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली ऑफस्टिकच्या बाहेर. परंतु तुम्हाला कंट्रोल तर दाखवावा लागणार आहे. खराब लाईन लेंथ प्रेशर क्रिएट करण्याच्या वेळेमध्ये आपण प्रेशर रिलीज करतात बॅटरचं. कव्हर ड्राईव्ह चौकार घेऊन जाईल का तर नाही. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा सुद्धा कंप्लीट होत आहेत. मॅच फिनिश. सामना संपतोय. वन साइडेड ही मॅच. Man of the match. प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स रिकामी करायचं आहे. किरण शिंदे ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. क्रुशल मॅच मध्ये ज्याने 2 गडी बाद घेतले आणि अर्थातच फक्त एकच धाव खर्च केली. किरण शिंदे लगेचच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मयूर दादाच्या शुभ हस्ते आपण किरणला मॅन ऑफ द मॅच देऊया. SSS चे स्पेशल टी शर्ट आपण पाहतो. किरण या खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली. या कॅमेरामॅनला सुद्धा विनंती आहे क्षणचित्र आपण टिपायचे आहेत. किरण ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. SSSच्या माध्यमातून ही स्पेशल जर्सी. किरण ही क्षणचित्र मात्र टिपली जात आहेत. स्वतः क्रितेश ही क्षणचित्र टिपताना दिसतोय. बिरवाडीचा वंडर बॉय आज मात्र बोरिवली नगरीमध्ये दाखल झाल्या सर्व खेळाडूचं. किरण जास्त वेळ घेणार नाहीये. पावसाळी रबर बॉल क्रिकेट विकेटचा किती फायदा मिळतो कारण तू मडगाशी मडत बुनत होता. 120च्या स्पीडने बॉल डिलिव्हर करतो आणि बॉल 40च्या स्पीडने जातो. तर काय म्हणशील या संपूर्ण स्पर्धेबद्दल? पावसात हीच मजा असते कारण की इकडे एफर्ट्स द्यावं लागतात पावसात आणि तिकडे पावसाचा खूप फरक पडतोय. विकेटवर पाणी खूप साचलंय आणि तिकडे बॉल टाकलं की सरपटी बॉल जातो. त्यामुळे बॅट्समन रीड नाही करू शकत बॉल कुठल्या लेवलला येतोय. त्यामुळे डॉट होतात. महत्वाचा प्रश्न. मागची मॅच 6 बॉल 3 तुझ्यावरती किती दडपण होतं? बॉलरवरती तर होतच कारण समोर सुद्धा एक बलाढ्य होता. त्या बॅच बद्दल आणि त्या स्पेल बद्दल काय म्हणशील?
मागच्या मॅचला आमच्याकडून चुका झालेल्या, कारण की 56 रन भरपूर आहे. माझ्याकडून पण चुकी झाली. 4 बॉल चांगले टाकले होते, नंतरच्या 2 बॉलमध्ये रन आले. पण नंतर कॉन्फिडन्स होता, कारण की धीरज चांगली बॉलिंग टाका होता आणि धीरजने ती मॅच जिंकवली, म्हणून आम्ही आता 2 मॅच जिंकलोय. ऑल द बेस्ट किरण तुला पुढच्या मॅचसाठी. चला लगेच सुरुवात करायची, लगेचच आपण ऑनगोईंग मॅचकडे जाऊया.